नमस्कार मित्रांनो, ABS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार आणि किती वाजता येणार ही सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर ज्या ज्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत अशांचेही आणि ज्यांचा पहिला आणि दुसरा हप्ता पडलेला आहे म्हणजेच 3,000 रुपये पडलेले आहेत अशांचे देखील पैसे येणार, केव्हा येणार आणि किती तारखेला येणार, किती तारखेपर्यंत येणार आहेत ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया, पाहूया सविस्तर माहिती. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा. चला तर सविस्तर माहिती पाहून घेऊया काय आहे ते. तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या तारखेला येणार, येथून चेक करायचा आहे. तर कुठून चेक करायचं आहे आणि कसं चेक करायचं आहे आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा मिळणार आहे या संदर्भात एक अपडेट आलेली आहे. त्यानुसार तारीख पण जाहीर करण्यात आलेली आहे. तर लवकर लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. किती तारखेला पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत, वेळ काय राहणार आहे याची सविस्तर माहिती आपण या आर्टिकलद्वारे लिहिलेली आहे. आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. काळजीपूर्वक तुम्हाला हे ऐकायचं आहे आणि ही पोस्ट इतर महिलांना देखील व्हिडिओच्या स्वरूपात दिलेली आहे, शेअर करायची आहे. तर जेणेकरून त्यांचा पण राज्य सरकारने सुरू केलेल्या अभिनव अशा सर्व लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणाऱ्या लाभार्थ्यांना फायदा होईल. तर महिलांना, राज्यातील सर्व महिलांना पैसे काही महिलांना पडलेले आहेत आणि काही महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले आहेत आणि काही बऱ्याचशा महिला राहिलेल्या आहेत आणि आतापर्यंत ज्यांचे अप्रूव्हल झालेलेच नाही अशांचे अप्रूव्हल करायचे आहेत त्यांनी देखील आपला मागील एक व्हिडिओ टाकलेला आहे, ती सविस्तर माहिती पाहून घ्या जेणेकरून आपल्याला बराच काही फायदा होईल. चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर महिलांना मिळत आहेत माझी लाडकी बहीण योजनेचे 2024साठी सरकारने ज्या प्रकारे GR सांगितला होता त्यानुसार पहिले 2 हप्ते पात्र महिलांना मिळाले आहेत. तर जुलै महिन्याच्या ज्या महिलांना फॉर्म भरलेले होते आणि त्यांचे अर्ज अप्रूव्हल झाले होते त्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 1500 प्रमाणे 3,000 रुपये दिले गेलेले आहेत. आणि पण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांना मात्र अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटलेले नाहीत. यामध्ये काही अपवाद अशा महिलांचा जुलै महिन्यातील सुद्धा राहिल्या आहेत. तर ज्यांना अजूनही एकही हप्ता भेटलेला नाही त्यांना आता यावेळी यंदाच्या हप्त्यामध्ये मागील सर्व हप्त्याचे पैसे भेटणार आहेत. तर मिळणारी रक्कम म्हणजे हीच 4,500 रुपये असणार आहे. तर सोबत ज्यांना मागील 2 हप्त्याचे पैसे भेटलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1,500 रुपये भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जेव्हा येणार, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 30 सप्टेंबरपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भामध्ये अजूनही कोणतीही अधिकृत अपडेट आलेली नाही. 30 सप्टेंबर 2024पर्यंत जमा होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर म्हणजेच ज्यांचा अर्थ असा की लाडकी बहीण योजना थर्ड हप्ता म्हणजेच हा 30 सप्टेंबर महिन्यात केव्हा जमा होणार, केव्हा जमा केला जाणार आहे. तर सूचनेप्रमाणे 31 ऑगस्ट 2024पर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्हल झालेले होते आहेत केवळ त्याच महिलांना मागील सर्व महिन्याचे हप्ते म्हणजेच 4,500 रुपये मिळणार आहेत. तर सप्टेंबरमध्ये जर अर्ज केले असेल किंवा ऑगस्टमधील अर्ज सप्टेंबरमध्ये अप्रूव्हल झालेले असेल तर मात्र तुम्हाला मागील पैसे मिळणार आहेत, मागील पैसे मिळणार नाही. तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता केव्हा येणार आहे, लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 30 सप्टेंबरपर्यंत महिन्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर सर्व पुढील माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर लाडकी बहिणीचा हप्ता 30 सप्टेंबरला पडू शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे. तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता किती रुपयाचा आहे आणि लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 1,500 रुपयाचा असणार आहे. परंतु ज्या महिलांना मागील महिन्यामध्ये पैसे भेटलेले नाहीत त्यांना मात्र 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये या तिसऱ्या हप्त्यामध्ये दिले जाणार आहेत.
तर माझी लाडकी बहीण योजनेद्वारे कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत? ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्हड झाले आहेत अशांनाच पैसे मिळणार आहेत आणि ज्या महिलांचे आत्तापर्यंत अर्ज भरलेले नाहीत किंवा अर्ज भरूनही पेंडिंग पडलेले आहेत अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत. तर त्यांनी जवळच्या सेतू किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन लवकर आपले माझी लाडकी बहीणचे फॉर्म भरलेले असतील तर त्यांनी पेंडिंग असतील, काही जर त्रुटी असेल तर त्यांनी सर्व सविस्तर माहिती भरून घ्यावी आणि अप्रूव्हल करण्याचा प्रयत्न करावा. चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजची माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्कीच